जास्त चुकी कुठे होती तर शोल्डर मोजायला चुकी होती, बरोबर की नाही. ब्लाउजची शोल्डर मोजतानाच आपलं कमी जास्त होतं किंवा नेमकं समजत नाही शोल्डर किती घेऊ. तर त्यासाठी मी तुम्हाला टिप्स देणार आहे किंवा शोल्डर कशी मोजायची हे दाखवणार आहे. तर मी जेव्हा माप घेते तेव्हा तुम्ही लक्ष द्यायचंय, बघायचंय लक्ष देऊन. तर सुरुवातीला काय करायचंय, हुक असतील तर हुक लावून घ्यायचे, बटन असतील तर बटन लावून घ्यायचंय ब्लाउजला. या पद्धतीने व्यवस्थित ब्लाउज हांतरून ठेवलेला आहे. अगोदर आपण पुढचीच बाजू समोर आहे तर कंबर माप घेऊन बघूयात. या पद्धतीने इकडून इकडे आपल्याला असा टेप लावायचा आहे. तर ही कंबर आहे 15.5 आणि इथं जर घेतलं तर 15 इंच, डायरेक्ट खाली घेतलं तर 15 इंच आहे. तर 30 म्हणजे कंबर आली किती, 30. त्यानंतर आपल्याला अप्पर चेस्टचं माप घ्यायचंय. दोन्ही मुंड्याच्या इथे टेप लावायचा आहे. इकडून हा मुंड्याचा शेवट आणि इकडे या मुंड्याचा शेवट असा टेप लावायचा आहे. बरोबर ही शिलाई बाहेर घ्यायची व्यवस्थित आणि इथून इथपर्यंत थोडासाच खेचायचा आहे, जास्त खेचायचा नाही. ब्लाउज किती ताणलाय मी, थोडासाच ताणलाय, हे बघा, थोडा, असा जास्त खेचायचा नाही. तर माझी ही अप्पर चेस्ट किती आली आहे, 17.5. आता हा डबल घडीचा ब्लाउज आहे म्हणजे पाठीमागचे 17.5 आणि पुढचे 17.5, टोटल किती झाली अप्पर चेस्ट, 35 इंच. तर इथे 35 इंच मी असे वरती लिहिणार आहे. त्याच्या खाली एक डॅश द्यायचे, जसं आपण गणितात छेद म्हणतो त्या पद्धतीने. त्याच्या खाली आपली बस्ट मोजायचे, फुल बस्ट. मी ही एक बाजू घेतली तरी चालेल. या पद्धतीने ही एका साइडची जी हुक लावलेली बाजू आहे ती बाजू मी उचललीये. आणि जर बटनचा ब्लाउज असेल तर बटनची बाजू घ्यायची नाहीये, काजेची बाजू घ्यायची. आणि हुक असतील ब्लाउजला तर हुक लावलेली बाजू घ्यायची. आणि इथून हे आपल्याला माप असं टाकायचं. इथं ताणायचं नाही ब्लाउज, कारण कटोरी आपण क्रॉस कटिंग केलेली असते क्रॉस कापडामध्ये, त्यामुळे किती पण ताणली तरी ती ताणणार आहे, म्हणून ताणायची नाही. इथपर्यंत 6 बसले टोकापर्यंत. तिथून पुढे हे 9.5 कप्स ठेवते खाली, जो 36चाच आहे. आणि परत माप घेऊयात. इथून आलं का, 9 आणि 1 रेग आले म्हणजे 9.25, म्हणजे 37च्या आसपास हे फुल बसचं माप आहे. हात काढते, बरोबर तुम्हाला टेप दिसल. ही आयडिया वापरायची. मग काय करायचं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं 1 कप्सची जोडी घरात आणून ठेवा, जी तुमची साईज आहे. म्हणजे फुल बस्ट किती आलेला आहे, 37. आता आपल्याला उंची मोजायची आहे. तर उंची मोजण्या अगोदर मी पॉइंट मोजून घेणार आहे. व्यवस्थित ब्लाउज केला. शोल्डर पासून ही जी शोल्डर आहे त्या शोल्डरच्या मध्यावर असा टेप ठेवला आणि इथून हा टेप या पद्धतीने इथे पॉइंट आहे, पॉइंट पकडला हातात हा आणि 10.5 वर पॉइंट आलेला आहे. किती वर, 10.5. तर मी खाली इथे पॉइंट फक्त असा लिहून घेणार आहे, 10.5. त्यानंतर आपल्याला राऊंड सुद्धा मोजायचा आहे. तर राऊंड कुठे असतो, जिथे क्रॉस पट्टीची टीप, जिथे आपण क्रॉस पट्टी जोडली त्या टिपेला राऊंड म्हणतो आपण. तर राऊंडचं पण माप घ्यायचं आहे. काही ब्लाउज मध्ये राऊंड परफेक्ट असणं गरजेचं आहे. कटोरी ब्लाउज मध्ये तितकंसं गरज लागत नाही राऊंडच्या मापाची. पण फोरटक्स असू द्या, प्रिन्सेस कट ब्लाउज असू द्या, तुमचा सभ्यासाची असू द्या, मधुबाला असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला राऊंडचं माप परफेक्ट असणं गरजेचं आहे.
कटोरीमध्ये सुद्धा लागतं, पण आपण कटोरी वेगळी वाढवतो त्यामुळे तिथे आपण ती उंची बरोबर घेत असतो. तर त्यासाठी राऊंडचं माप असणं गरजेचं आहे. तर राऊंडचं माप इथे येते 12.5. लगेच आपण पुढचा गळा पण मोजून घेऊयात आणि मग ब्लाऊज उलटा करू. पुढचा गळा मोजण्याची पद्धत बघा कशी आहे. तुम्ही इथून गळ्याच्या टोकापासून तर इथे कट बघायचा आहे. पेन हातात घेते मी. इथून हा स्ट्रेट लाईन मध्ये असा गळा आणायचा. हलकासा मी डार्क करते इथे पेनाने. 6.5 उंची आहे. आता राहिली आपली शोल्डर. शोल्डर साठी बघा या पद्धतीने स्ट्रेट करून घ्यायचा आहे. असा गळा असा स्ट्रेट पाहिजे, असा सरळ. ही जी बाजू आहे ती सरळ पाहिजे, अशी आत पण नको आणि अशी जास्त बाहेर पण नको, स्ट्रेट ठेवायची. जसं आपण कटिंगला सरळ कट करतो त्या पद्धतीने. आणि मग ही शोल्डर मोजायचे या बाहीच्या जोडापासून या बाहीच्या जोडापर्यंत. किती भरली? 10.5 भरलेली आहे. तर यामध्ये आपल्याला इकडे 3 रेगा आणि इकडे 3 रेगा, 1.5 इंच प्लस करायचं. तर 11.25 टोटल आपली ही शोल्डर येणार आहे. तर आपण 11 शोल्डर घेऊन टाकू, म्हणजे कटिंगला आपण 5.5 घ्यायचे. त्यानंतर इथे खाली येणार आहे मुंडा. मुंडा कसा मोजायचा बघा. आता आपल्याला मुंड्याचं माप मोजायचं आहे. तर ब्लाऊज उलटा करायचा म्हणजे पालता, आणि पाठीमागच्या भागाची मुंड्याची गोलाई आपल्याला मोजायची. तर इथून टेप लावायचा आहे. असा टेप लावून तुम्हाला या टीप वरून असा गोल गोल फिरवायचा आहे. तर इथे बघा 8.5 ला थांबलाय टेप. माझा पाठीमागचा राऊंड किती आलाय? 8.5. तर या साईडचा पण बघूयात 8.5 येतोय की कमी येतोय की मोठा येतोय. तर इथून सुरुवात केली अशा पद्धतीने. तर हा भरतोय 8.25. 8.25 म्हणजे पूर्ण गोलाई किती आली? 16.5. आणि इकडे 8.5 आली, त्याची पूर्ण गोलाई किती आली? 17. म्हणजे मी कटिंगला काय घेणार? जे जास्त आहे ते घेणार. 17 इंच माझी मुंड्याचा आकार आलेला आहे. मुंड्याची गोलाई माझी 17 इंच आली. ती पाठीमागच्या गळ्याची उंची कशी घ्यायची बघा. पूर्ण ब्लाऊजची उंची बघूयात अगोदर. इथून ही तर बरोबर 14 इंच माझी पूर्ण उंची आहे. ब्लाऊज तयार माझा 14 इंच आहे. तो मी इथे स्टार्टिंगला टाकणार उंची अशी. आता तिथून आपल्याला ही जी पट्टी आहे ती किती आली बघूयात. तर ही पट्टी माझी 5.25 राहिलेली आहे शिल्लक. तर 14 मधून 5.25 गेले तर जवळजवळ मला वाटते 9.5 येतंय का? किती येते? 1 2 3 4 5 9.5. 9.5 किंवा 9 धरूयात आपण. 9 इंचाचा पाठीमागचा गळा उंची आहे. पूर्ण उंचीतून पाठीची ही उंची वजा केली. या पूर्ण उंचीतून ही पाठीची उंची वजा केली की गळ्याची उंची परफेक्ट निघते पाठीमागच्या. आलं लक्षात? आता बाहीचं माप कसं घ्यायचं बघा. बाही व्यवस्थित अंतरून घ्यायचे. इथे शोल्डर पासून आपल्याला टेप लावायचा आहे आणि उंची मोजायची. तर बाहीची उंची आलेली आहे 10 इंच. त्याला दंड घेर टाकायचा आहे. जो बॉटम असतो त्याचं माप टाकायचं आहे. तर या पद्धतीने टेप लावायचा आणि हा बॉटम आलेला आहे 5.25. म्हणजे टोटल राऊंड किती आलेला आहे? 10.5. 5.25 आणि 5.25 10.5. म्हणजे बाहीची उंची माझी 10 इंच आणि दंडघेर आहे 10.5. आता आपल्याला बायसेपचं माप घ्यायचं असतं. तर साधारण इथून तुम्ही 3 इंचावर इथून
3 इंच अशी खून करायची आहे. 3 इंचापासून हा टेप इथे मुंड्याकडे लावायचा आहे. इथे तर इथं माप आपलं आलेलं आहे 5.25. साधारण शोल्डर पासून 3 इंचावर खून केली, तिथून हा टेप असा सरळ इकडे मुंड्याकडे लावला. 5.25 हा काय आलेला आहे बायसेप. 7 इथं आलं तर मी या 5.25ला असा फोल्ड करणार आहे आणि असा टेप इकडे आणला की आपल्याला इथे बरोबर पूर्ण माप मिळालं. किती आलं हे 13.5 हा बायसेपचं माप आलंय आपलं. तर या पद्धतीने आपलं हे माप पूर्ण घेऊन झालेलं आहे.